ओम साईराम, स्वागत आहे आपलं क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आज आहे आपला रत्नागिरी सिरीजचा दिवस 11वा। आज आपण मुंबईला निघणार आहे। त्या अगोदर सकाळीच आपल्याला मोठ्या दादाने केकडे दिलेले बघा। केवढा मोठा, छोटाच आहे तरी केकडे आहेत, पण मोठे पण केकडे बसतात। तर डेंगा बघा केवढा मोठा आहे बघा, दोन दोन केकडे। नाश्त्याला उपमा आहे, रोज आपल्याकडे काय काय नवीन नवीन बनतं। आज उपमा आहे। ए तू काय खातोय? चकरे खातोय। हे तू काय खातो? संपवला। हा गुड बॉय। हाय हाय, इतना सुकून। सगळं संपवलं। तू काय खातो रे? ओरिओ खातोय। चंटू चंटू चंटी चंटू बंटू बघा, हिचा नाश्ता झालाय वाटते, खेळते आता ती चंटुडी बघा। आता दिवाळीचे उरलेले फटाके आणलेत गावाला वाजवायला बघा। दिवाळीचे पाऊस लावतायत इथे, लागलाय क्षण पाटीरा पूज झाला आणि हा बघा क्षण घाबरून पडलाय पाठी। जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। क्षण समजलं म्हणून बोलतोय पाटीरा बघा। पाऊस चालूच आहे, नाही लागलाय लागलाय बघा पाऊस। दिवाळी साजरी करतायत, दूर आला सगळा। आज दुपारी जेवण आपल्याला निघायचंय मुंबईला, आणि आज पावसाने थोडा त्याचा कहर थांबवलाय म्हणून आज इकडे दिवाळी साजरी चालू आहे। हे बघा चक्र लावतायत, हे बघा चक्र चालू झालाय। चक्र फूस 2 सेकंदात चक्राची पावर संपली। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। मी आणलेत हे आपल्या माझा मुलगा भैया नितीश भैया, त्याचे चक्र आहे ते, त्याच्याकडनं आपण फटाके घेतलेले दिवाळीला। दुसरं चक्र लावतायत हा ताडतुडी चक्र होता बूस। आता क्षण पाऊस लावतोय बघा, लागला क्षणनी पाऊस लावलाय आमच्या। क्षण कसं वाटतंय पाऊस लावून? तू आ गया क्या? मस्त वाटतंय क्षणला पाऊस लावून। आता आपटी बार पण फोडतायत छोटे छोटे बालक। फोड रे, फोडीच आहे बघा। फोडा शर्ट, फोड आपटी बार। अरे खाली नका फेकू, इथेच फेका। हा बघा पाऊस लावलेला मग तिथे नाही फुटणार रे बघा। चक्र लावतोय, लागला शंटपळ। जा लवकर क्षण, जा लवकर। हात पकड हात पकड। एवढा लांब ना? चप्पल कुठे लागला क्षण। परत आता पाऊस लावतोय क्षण, तोंड मागे ठेवायचं। लागला श्री लावतोय चक्र। ए क्षण बाजूला हो तू, क्षण पळ। अरे पडल। श्री इथे बघ, श्री हा इथे बघ। श्री आता फुलबाजाने खेळतोय। बोल साले का खोपड़ी तोड़ साले का। क्षण एक एक पेटून घे। हा क्षण, हा क्षण हे कर। क्षण नाही पेटलाय। क्षण बोल पुढे। लांब पकड सही है लवकर। ए गप रे गप।
आता 4 वाजलेत. आता आपण निघालोय मुंबईला जायला. सामान थोडं बांधलंय. हे बघा श्री साई, वहिनी, स्तुती, कविता, क्षण, अवधूत तिकडे अजून पण झाडाची तोडातोड करतोय. अशा आपण निघालोय मुंबईला जायला. सामान बांधून बघा हालत खराब झाली आहे. हे बघा 4:32 झाले. 4:32 होऊन आपण आता निघालोय मुंबईला. हे बघा सामान बघा इथे पायाखाली आंबे, सगळीकडे सामान, बॅगा युटिलाइज केल्या आम्ही. सामान जिकडे तिकडे आंबे हे गेलं ना की बॅग किती गेल्या. आता आपण आपला गावचा निरोप घेऊन गणपती बाप्पाला हे सांगूया आम्हाला सुखरूप घरी पोहोचव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की. चला तर आपला मुंबईचा प्रवास चालू झालाय. अशा प्रकारे पाऊस तर आहेच, बघू शकता आपण सगळीकडे मस्त हिरवळ झाली आहे आता. चला तर आपला CNG पण क्वार्टर टँक आहे, 3rd क्वार्टरवर आहे CNG पण. आता आपल्याला बहुतेक धामणीत CNG टॉपअप करायला लागेल. चला तर. हा बघा इंडियन जुगाड, इंडियाच्या बाहेर नाही गेला पाहिजे. बघा मुंबई गोवाची एवढी अवस्था खराब आहे, गाडी चालवायची की होडी तेच समजत नाही. बघा तळी बघा जागे जागेवर. रोडची अवस्था बघा एकदम घाणेरडी. त्याला खात सुटली आहे. रोडची दुर्दशा बघा. रामेश्वरला आहे बघा पूर्ण रोडमुळे ट्रॅफिक झालंय. रोड खराब आहे, पूर्ण ट्रॅफिक झालंय बघा. बघा आता आपण संगमेश्वर धामणीला HP पेट्रोल पंपवर नेहमी थांबतो. आता पण जवळजवळ आसपास आहे, समोर आहे HP पेट्रोल पंप. थोडं इथं ट्रॅफिक जाम आहे, CNGच्या गाड्या लागल्या असतील. आपला अजून हाफ टँकच्या जस्ट खाली काटा दाखवतो. आपण बघूया चिपळूणला टँक फुल करूया CNG. आता फक्त वॉशरूमला वगैरे आणि चहाचं आणि थोडा पोटाचं बघूया. हे बघा इथे आता लेन चेंज होते म्हणून डायव्हर्शनमुळे ट्रॅफिक जाम आहे बघा. रोड एवढा खराब आहे, आतमध्ये कंटाळा आला गाडी चालवायला पण. खूप म्हणजे खूप रोड खराब आहे. आणि बघा गाडीची मूवमेंट चेक करा. आणि आता आपण आलोय HP ला. हा बघा HP चा आपला धामणीचा पेट्रोल पंप. CNG ला भरपूर गर्दी आहे. गाड्या U-टर्न मारून फिरून परत इथे लाईन आहे. आपण चहा नाश्त्याला थांबलोय. एक हॉटेल लक्ष्मी म्हणून आहे. चहा, बिस्किट, समोसा ऑर्डर केलाय. क्षण हे काहीतरी खाते बालाजीचे वेफर. टेस्ट करा. हा बघा गरम आहे. चहा पार्लेची घेतलाय. आणि चंटी बघा छोटासा. हे चंटी काय करतो चंटी. आता पॅटीस पण आलेत आपले, अजून ऑर्डर केले, येतात पॅटीस. जस्ट नाश्ता करून आपलं झालंय. आता निघालो आपण माणगावच्या दिशेने. बघा वाटेत एकदा CNG भरायला लागेल. CNG आहे तेवढंच आहे अजून, मगाशी पण दाखवलेलं तेवढंच आहे. धामणीला आलेलो तेव्हा. ठीक आहे चला निघू आता. गेली 5 मिनटं आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. अजून ट्रॅफिक तसंच आहे, स्लो, एकदम स्लो मुव्हिंग आहे ट्रॅफिक. पुढे काहीतरी झालंय वाटते, ट्रॅफिक फुल आहे. त्या साईडला रोडच्या पलीकडे पण आहे ट्रॅफिक आहे बघा. बघा इथे ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे. आणि सिद्धी ट्रॅव्हल्स म्हणून एक आहे, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे हे बघा. आणि पाठी डंपर होता आहे बघा, पूर्ण बुसकाट, पूर्ण बुस. परत आता इथे ट्रॅफिक जाम आहे बघा. परत काहीतरी झालंय पुढपर्यंत. काच क्लिअर नाही त्याच्यामुळे दिसत नाही आहे बघा. गाड्याच गाड्या, पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. आज पाऊस एवढा जोरात आहे की पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय सगळीकडे. आहे तिथे आपण बहुतेक भोसते घाटात आहोत आता. आणि धुकं होती आता जस्ट गेलेत धुकं. आता CNG आपला संपून झालेत ऑलमोस्ट 15 किलोमीटर. आणि
आणि CNG कुठेच नाही. आता आपण ऑलमोस्ट कशेडीच्या बोगद्यापर्यंत आलो आहे. समोर कशेडी टनल आहे. आपल्याला CNG कुठेच भेटला नाही, ना चिपळूणला ना खेडला. सगळीकडे CNG संपला होता. एक ठिकाणी होता CNG, पण आपल्याला लवकर घरी पोचायचं आहे, त्यासाठी आपण पेट्रोलवरच चाललो आहे. कशेडीच्या इथे रस्ता जरासा खराब. आणि हा बघा कशेडी टनल. कशेडी झालो आहे, आपल्याला माणगावला पोचायचं आहे, त्यासाठी आपण निघालो आहे लवकर फटाफट. बघा महाडला आता CNG भरला आहे, थोडा पेट्रोल भरला आहे आणि महाडला आता CNG आपल्याला भेटतो आहे. CNGला गाड्या कमीच आहेत, 3-4च गाड्या आहेत. आपलाच नंबर येतो आहे, आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. बघूया आता आलो आहे आपण माणगावला. मामीच्या गावी. हा बघा लल्ला आलो ना तुम्हाला. लल्ला घ्यायला आला. आता थोडा इथे जेवूया आणि लगेच निघूया आपल्या घरी मुंबईला. सगळे बसले तिकडे आराम करतायत. बसलेत सगळे. 1 वाजून 20 मिनिटं झाली आहेत. आता आपण चाललोय मुंबईला. माणगाववरनं जस्ट निघालो आहे. टायर आपला पंक्चर झालेला. टायरची शूटिंग नाही केली आहे, कारण लवकरात लवकर आपल्याला घरी पोचायचं आहे. उद्या आपल्याला कामावर जायचं आहे सकाळी, त्यासाठी आता बघूया. घरी गेल्यावर फक्त दाखवीन. आणि रत्नागिरीची ही सिरीज कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा लास्ट ब्लॉग असेल रत्नागिरीचा. आपला आज 11वा दिवस होता रत्नागिरीतला. तर चला थोडा वेळ दाखवतो किती वाजता घरी पोचतोय ते. बाय बाय. पावसामुळे नागोठण्याच्या अलीकडेच पोलिसांनी आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायला लागला आहे. आता हा रोड जातो आहे फिरून परत नागोठण्यात. आता मग आपण नागोठण्यावरनं डायरेक्ट मग पेणला जायचं आहे. आपल्याला मुंबईला जायचं आहे, पण आपण पेण करून म्हणजे आतला रोड अलिबाग रोड करून जाऊया. कारण परत बाहेर काढून गाडी परत पुढे डायव्हर्शन असेल तर आपल्याला समजणार ना रोड आहे. तर बघा आता ऑलमोस्ट 5 वाजायला आले. 4:51 झालेत आणि आपण आलो आहे कोलीवाड्यात आपल्या घरी. 5 वाजल्यात. आपल्याला संध्याकाळी 4:30 वाजता प्रवास चालू केलेला. ऑलमोस्ट 12 तास होत आलेत. आपल्याला 12 तास होऊन गेले आणि आपण पोचलो आता कोलीवाड्यात घरी. चला तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.